पॉलिटिकल ड्रिव्हन मंडळ आहे. हाच लोकांच्या डोक्यात होता. त्यांच्याकडनं आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. कृणाल आणि आमच्यामध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली होती. खरं तर 2015ला चिंतामणी आणि राजवत राजा एकाच वर्कशॉपमध्ये आगमनी एकाच वेळेला होतं. ते गणेश गल्ली म्हणा, लालबागचा राजा म्हणा, नरी पार्क म्हणा, आपला परळचा राजा. तर प्रति चिंतामणी त्यामागचं काय थॉट प्रोसेस आहे? त्यांनी आम्हाला 7 दिवस थांबवलं होतं. त्यांनी आम्हाला पटकन कॉल नाही दिला की मी करते. त्याच्याकडे राजवत राजा वर्षभर असतो. चिंतामणी आम्हाला त्यात आदर्श आहे. आगमन म्हणा, पद्यपूजन म्हणा. मंडळाने मोठं पाऊल उचललं की आपण कोविड सेंटर उभं करायचं. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज का एपिसोड बहुत स्पेशल है। हमारे बीच है तारदेवचा राजा के मंडल के विश्वस्त श्री सिद्धेश दादा मानगांवकर जी, और ऑडियंस की डिमांड थी कि हम उनको अपने पॉडकास्ट पर बुलाएं और उनसे काफ़ी सारी बातें करें। बहुत सारे अनहर्ड किस्से सुनने वाले हैं, बहुत सारे इन्फॉर्मेशन मिलने वाला है और बहुत ही ज़्यादा इन्फॉर्मेटिव पॉडकास्ट ये होने वाला है हमारा। एंड तक एपिसोड को जरूर देखिएगा। लाइक, शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो अभी के अभी जाइए, लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और हमारे चैनल को ऐसे ही सपोर्ट करते रहिए। जय गणेश। जय गणेश दादा। जय गणेश. आल्यावरती तारदेवच्या राजाचा विजय असो. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुमचा. आणि आपण इकडे एक ओपन कॉन्व्हर्सेशन करूया. आणि भक्तगणांना खूप सारे प्रश्न होते आम्हाला, पण आम्ही पोल टाकतो प्रत्येक एपिसोडच्या पहिल्या दिवशी. आपल्या स्टोरीवर पोल पडतो की एनी क्वेश्चन्स फॉर पर्टिक्युलर मंडळ, पर्टिक्युलर गेस्ट. तर आपल्याला खूप क्वेश्चन आलेत, तर ते 150-200च्या वरती गेलेत. तर ते सगळे तर कव्हर नाही होत. इतिहास नाही ना घडला इथे, आता घडणार. तर आपण गोष्ट करूया दादा की अपार्ट फ्रॉम मंडल्स प्रेसिडेंट आणि विश्वस्त, आता तुमचं प्रोफेशन काय आहे? मी ॲज अ बँकर आहे. मी SVC बँक इथे नोकरी करतो आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यमध्ये चालू असतं मंडळाच्या माध्यमातून. आणि हे असं माझं एक प्रोफेशनल लाईफ आहे. बरोबर. 2023ला आपला मूर्तिकार चेंज झाले. 2015 ते 2022 कृणाल दादा पाटील होते आपले मूर्तिकार. आणि सगळ्यांनी बघितलंय की आपली जी मूर्ती घडवत आली आहे 2015 ते 2022 एक्सेप्शनली वेल आणि खूप चांगल्या रीतीने दादांनी काम केलं. तर 2022 मध्ये असं काय झालं की मूर्तिकार आपल्याला चेंज करून रेश्माताईकडे यावं लागलं? हा तुमचा प्रश्न फार चांगला आहे. कृणाल आणि आमच्यामध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली होती. असं काय, कृणालच्या कामाबद्दल तर काही प्रश्नच नाही. आज पण तो ग्रेट आहे आणि त्याने आमच्या मंडळाला खूप उभारी दिली. कृणालनी ज्या मूर्त्या दिल्या हे आजही अमरच आहेत आजही. पण त्यावेळेला काही मिसअंडरस्टँडिंग झाली होती आमच्यामध्ये. पण असं काही वादविवाद किंवा असं काही हेवेदाबी नव्हते आमचे. त्याचं कुठेतरी वेगळी ठिकाणी काम चालू होतं, अल्तोती तेवढ्यातला होता आणि आमच्याकडे वेळ कमी होता. मग त्याकरता आम्ही मग स्टुडिओकडे आम्ही वळलो आणि रेश्माताईंची आम्ही भेट घेतली. त्यांनी आम्हाला 7 दिवस थांबवलं होतं. त्यांनी आम्हाला पटकन कॉल नाही दिला की मी करते. पण ताईंनी 7 दिवसानंतर आम्हाला कॉल दिला की चला तुमचा गणपती मी करते. आणि इथून पुढे ताईंबरोबर आमचा प्रवास चालू झाला. तारदेवच्या दादाचा इतिहास हे कोणालाच माहिती नाही आणि मला पण नाही माहिती आहे. तर आम्हाला थोडक्यात इतिहास सांगा की स्थापना कशी झाली, एरियामध्ये एकच गणपती म्हणजे तारदेव विभागाचा एक मात्र गणपती कसा झाला, आणि आतापर्यंत स्थापना टू टिल डेट 2025 पर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा. थोडं पॉलिटिकली आहे या पाठीवलय. सुरुवातीला मंडळी स्थापना 1940ची आहे आणि गणपती हा आमचा सर्वत्र फिरून आज ज्या जागी स्थायिक झाले तिथे बाप्पांचं मंदिर सुद्धा तयार झालेलं आहे, स्थापन झालेलं आहे. त्यावेळेला हा गणपती पूर्वी लालबावटा म्हणायचो आपण, कम्युनिस्टवाले ते करत होते. 66ला जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली मग आमचे सगळे विभागातले तरुण शिवसेनेचे शिलेदार उभे राहिले. तसे आमचे आप्पा आहेत, दत्ता राणे, भाऊ काका, अशी बरीच लोक आहेत. ह्या लोकांनी एकवटून ह्याच्याशी संघर्ष केला. म्हणजे त्यांचा तो डाऊनफॉल आणि ह्यांचे उभारीचा वेळ, अशा याच्यात कुठे मंडळाची विटंबना होऊ नये म्हणून मंडळमय लोकांनी कोर्टातनं ताब्यात घेतलं आणि मग तिथून मग शिवसेनेच्या लोकांनी मंडळाबरोबर एकसंघ काम करून मंडळ सुरुवात केली. आणि ह्याच्या पाठी मोठा पाठबळ होतं राजाभाऊ मिराशी, हे आमदार होते राजाभाऊ मिराशी. त्यांनी मंडळाला भरपूर पाठबळ दिलं आणि त्यांचे आज सुपुत्र डॉक्टर जयदेव मिराशी, त्यांचंही आमच्या मंडळाला भरपूर सपोर्ट आहे, पाठबळ आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आज आमचं मंडळाची जी आहे, मंडळ मार्गस्थ आहे चांगल्या प्रकारे, अशी मंडळाची हिस्ट्री. आणि मंडळाचं असं आहे की तिथे गणपती बाप्पानंतर गणपतीचं तिकडे वास्तव्य असावं म्हणून त्यावेळेला
एक बाप्पाचं मंदिर तिथे असणं गरजेचं आहे. म्हणून या सर्व लोकांनी मिळून त्यावेळेला तिकडे एक गणपती मंदिर स्थापना केली आणि त्या मंदिरासाठी आम्हाला अजून पण आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. बाळासाहेबांनी ती मूर्ती डिझाइन केली आणि बाळासाहेबांनी ती मूर्ती राजस्थानवरनं डिझाइन करून मागून तिची प्राणप्रतिष्ठापना केली आणि लोकांसाठी तारदेव आणि मलबारी विभागात पहिलं गणपती मंदिर खुलं करून दिलं लोकांकरता. बरोबर. तर जे आपण ते मंदिर बघतो म्हणजे गेटची एंट्री होते आणि ते जवळपास जे मंदिर आहे हे आपल्या मंडळाने बांधलेलं आहे. हो, मंडळाचं मंदिर आहे. तारदेवच्या राजाचंच ते मंडळ आहे, मंदिर आहे. बरोबर. ह्याच्याकडे तारदेवचा राजा वर्षभर असतो. हे कोणालाच नाही माहिती की मंडळाने एक मंदिर बांधलेलं आहे आणि एक मात्र असंच मंडळ असेल महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे तारदेवच्या राजाचं. हो, नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आम्ही भाग्यशाली आहोत की आमच्या मंडळाला मंदिर आहे बाप्पाचं. आम्ही रोज बाप्पाची सेवा करू शकतो तिकडे आणि इनफॅक्ट आम्ही करतोय. आमचं रोज मंदिरात नवीन-नवीन काही ना काही उपक्रम चालू असतात. कालीवती यांचं भजन म्हणा किंवा माघ गणपतीमध्ये सप्ताह असतो. परत तिथे महाप्रसादाचं आयोजन असतं. मंदिराच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम हे चालूच असतात. आणि आता एक प्रश्न असा आहे की आपलं पाद्यपूजन आणि आपले आगमन हे खूप मोठ्या लेवलला आता गेलेले आहेत आणि सगळे वेट करतात की तारदेवच्या राजाचं पाद्यपूजन आणि आगमन कधी आहे. तर हे कधीपासून चालू झालं की पाद्यपूजन पण आपण एक वेगळ्या लेवलला घेतला आणि आगमन पण आपण एक वेगळ्या लेवलला गेलोय. तर त्यामागची एक मला स्टोरी सांगा. पाद्यपूजन 2013ला चालू झालं. त्यावेळेला तर गणपती हा जागेवरच बनत होता आमचा. सखाराम पांचाळ मूर्तिकार जे दिवंगत आहेत ते करत होते, ते आणि त्यांचा मुलगा. त्यानंतर 2015ला जेव्हा त्यांचं निधन झालं आणि आम्हाला छोटी मूर्ती बाहेर द्यायला कॉल होता. त्यावेळेला आम्ही बराच सर्च केला. मग कृणालशी आमची गाठभेट झाली आणि कृणालने आम्हाला मूर्तीचा कॉल आमचा घेतला आणि मग तिथून आमच्या आगमनाची सुरुवात झाली कृणालकडनं. तर ते पाद्यपूजनाची जे ट्रेंड आहे तर पाद्यपूजन आता ट्रेंडमध्ये आलेलं आहे म्हणजे 15 किंवा 20 वर्ष तुम्ही बोलू शकता. तर आपल्या मनात आणि मंडळाचा हा डिसिजन कसा होता की पाद्यपूजन पण आपण एक वेगळ्या लेवलला घेऊन जावा. खर्च आम्हाला धुला. चिंतामणी आम्हाला त्यात आदर्श आहे. आगमन म्हणा, पाद्यपूजन म्हणा. तसं आम्हाला लालबागचा राजा आहे, गणेश गल्ली आहे, उमरखाडी आहे. आजूबाजूची काही मंडळ आहेत जी आज चांगली नावाजलेली आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आणि त्या माध्यमातून आम्ही मग आमची वाटचाल सुरू केली. आगमन म्हणा, पाद्यपूजन म्हणा. पाद्यपूजन आम्ही पहिलं तसंच करत होतो. जे आत्ता जे स्वरूप आहे ना तसंच होतं, फक्त प्रमाण कमी होतं. 15 पासून नंतर जे आगमन आमचं झालं त्याच्यानंतर पाद्यपूजनाला अजून ताकद मिळाली, अजून मेटेज वाढलं आणि मग त्याच्यात एक वेगळा रस चालू झाला पाद्यपूजनाचा. आणि गेले 2 वर्ष झाली आहे आणि ताई आपली मूर्ती घडवते. तर लोक म्हणजे आम्ही कसं एक ऑब्झर्वर आहात आणि आम्ही ऑन ग्राउंड असतो आगमनामध्ये पण, विसर्जनमध्ये पण आणि 11 दिवसामध्ये पण. तर प्रति चिंतामणी असं एक बोलतात ना की टॅगलाईन आपल्या मूर्तीला पडतोय किंवा प्रति चिंतामणी. तर त्यामागचं तुमचा काय थॉट प्रोसेस आहे? प्रति चिंतामणी म्हणजे ती गंमत आहे. खरं तर 2015ला चिंतामणी आणि तारदेवचा राजा एकाच वर्षामध्ये आगमनी एकाच वेळेला होतं आणि कृणाल बेस्ट मूर्ती तारदेवचा राजा आणि खातू सरांची बेस्ट मूर्ती चिंतामणी. हा एक वेगळा समीकरण होतं आणि त्यावेळेला चुरस अशी होती की कसं दोन्ही गणपती एकत्र बाहेर पडतात. जे क्राऊड होतं बापरे बापरे, म्हणजे आम्ही स्वतः हैराण झालो होतो की कसं करायचं. पण आम्हाला बऱ्याचशा मंडळांनी सपोर्ट केला. आमच्या भाजी गल्लीतलंही मंडळ तिकडेच होतं. त्यांची ट्रॉली अडकल्यामुळे चिंतामणी पाठी अडकला आणि त्याच्याच थोडंसं बाजूला आमची होती. आम्ही आमची ट्रॉली बाहेर काढली आणि मग लोकांमध्ये पहिलं संभ्रम झालं की चिंतामणी आला की काय, पण हा तारदेवचा राजा आहे, तारदेवचा राजा चिंतामणी, असं ते गणित चालू झाली पुढे. बरोबर. मला पण आठवण आहे, मी ब्रिजवर होतो. परेल वर्कशॉपचा जो ब्रिज आहे ना त्यावर आम्ही उभे होतो आणि पाऊस पण पडत होता खूप जोरात आणि आम्ही सगळे वेट करत होतो चिंतामणी चिंतामणी. तर जर ट्रॉली तुम्ही फिरवली आणि ह्या रोडला आणला ना तर सगळ्यांचा मनात एकच होता की चिंतामणी आला. तर तो एक क्षण बोलतात ना की एक गुसबम्स मोमेंट होता सगळ्यांसाठी. आणि रेस्ट इज हिस्ट्री. 2015 ते 2022 हिस्ट्री. बरोबर आहे. चिंतामणीचं कसं आहे, चिंतामणीची ख्यातीच वेगळी आहे. चिंतामणीची ख्याती वेगळी आहे. गणेश गल्ली म्हणा, लालबागचा राजा म्हणा, नरी पार्क म्हणा, आपला परळचा राजा, हे 100 लाली मंडळ आहेत. आमचंही 100 लालच मंडळ आहे. 86 वर्ष आमचंही चालू आहे. पण आम्हाला त्यावेळेला एक स्कोप भेटला की आगमन करायला. ह्याच्या आधी आगमन होत होतं खातू सरांनी, ह्याच्या आधी आमचे गणपती बनवले होते.
पण आगमन कसं केलं पाहिजे हे आम्ही थोडं चिंतामणीकडनं समजलो आणि मग आम्ही 2015ला आगमनाची तयारी करूनच उतरलो होतो. आणि त्याच्यामुळे काय झालं, की जे क्राऊडने आम्हाला प्रतिसाद दिला ना, तो भयंकर होता. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की आगमन हे करायचंच. बरोबर. बघा ना 2022ला आम्ही कुणालला कारखान्याचा अभाव होता व आमच्या कारखान्यात गणपती केला. पण आम्ही आमच्या मंडपातला गणपती काढून आगमन करून पुन्हा मूर्तीची स्थापना मंडपात केली. बरोबर. गोष्ट करूया दादा ट्रेडमार्क आणि मूर्तीसची. ट्रेडमार्क मूर्तीसची. 2015 ते 2022 प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन कॉन्सेप्ट. प्रत्येक वेळेला प्रभावळ वेगळे आणि कॉन्सेप्ट वेगळा. तर त्यामागची आम्हाला स्टोरी सांगा, की प्रत्येक वेळेला काय प्रोसेस व्हायचा आणि तुम्ही म्हणजे एक मीटिंग होते मूर्तिकारांची, मंडळ आणि मूर्तिकारांची मीटिंग होते. तर त्या मीटिंगमध्ये तुम्ही म्हणजे प्रोसेस कसं स्ट्रीमलाईन करायचे, की बाबा स्केच असणार, कॉन्सेप्ट असणार, आम्ही डिसाईड करू, तू डिसाईड कर असं. तर त्यामागची प्रोसेस सांगा. कारण आम्ही 2015 ते 2022 प्रत्येक वेळेला असं नाही, की बाबा एकच पॅटर्न दिसते, एकच प्रभावळ दिसतो. म्हणजे प्रभावळमध्ये पण तुम्ही एक नेक्स्ट लेव्हलला पोहोचले आणि मूर्तीचं जे कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये पण तुम्ही नेक्स्ट लेव्हलला पोहोचले. तर त्यामागची आम्हाला प्लॅनिंग आणि स्टोरी सांगा. बरोबर. आता मी असं मोठेपणा करणार नाही मंडळाचं, पण प्रभावळ हा जो कॉन्सेप्ट आहे हा खरं तर कृणालने मार्केटमध्ये आणलाच. हे तर सगळ्यांना ॲग्री आहे. आणि कृणालचं तर कामात एक व्हेरिएशन कायम होतं. बघा ना त्यांनी पहिल्याच वर्षी आम्हाला गणपतीचं कुटुंब, बाप्पाचं कुटुंब दिलं. दुसऱ्या वर्षी आम्हाला त्यांनी कृष्ण अवतार दिला. तिसऱ्या वर्षी आम्हाला त्यांनी राम अवतार दिला. चौथ्या वर्षी त्यांनी आम्हाला एक बाहुबली कॉन्सेप्ट घेतलेला रथावरचा. 19ला आमचं हे होतं गणेश जन्म होता, पाळण्यातला बाप्पा होता. बरोबर. 2 वर्ष कोविडमध्ये गेली. बरोबर. त्यात सुद्धा त्यांनी आम्हाला वेगळी कॉन्सेप्टच दिली. 20ला राजा दिला. 21चा जो राजा दिला, 2 बाजूला वाघ होते, ही एक वेगळी कॉन्सेप्ट होती. 22ला त्यांनी आम्हाला जो कार्तिकी दिला, तो सुंदर दिला आणि ती मूर्ती आमच्या मंडळाच्या इतिहासात सगळ्यात उंच मूर्ती 32 फुटाची ती आहे. आणि कृणालचं आमचं बॉन्डिंग असं होतं, की आम्ही त्याला काही सांगायचो नाही, की आम्हाला असं पाहिजे. तो आम्हाला सांगितलं, की मी असं करतोय. आता ह्याच्यावर तुम्ही डेकोरेशन कसं काय करताय तुम्ही ठरवा. कारण मूर्तिकारला जेवढं फ्रीडम द्याल तेवढं तो तुम्हाला चांगलं करून देणार. सेम ॲज इट इज रेश्माताईंचं सुद्धा तसंच आहे. आम्ही त्यांना काही सांगायला जात नाही. ते आम्हाला सांगतात, की अशा प्रकारे मी करते आहे आणि असा कॉन्सेप्ट असणार आहे तुम्ही. आणि मग तिकडे जाऊन ढवळाढवळ करणं, की असं करा, तसं करा, कोणाला डिस्टर्ब करणं किंवा नाही, आम्ही कधीच नाही. मंडळ एकच इच्छा असते, की आम्हाला आमचा बाप्पा सुखरूप हातात द्या. मंडपात जाऊन व्यवस्थित स्थापना होईल, 10 दिवस उत्सव चांगला होईल आणि सुंदरपैकी विसर्जन होईल. हाच मंडळाचा कॉन्सेप्ट असतो. बाकी आम्ही ना कृणालमध्ये ढवळाढवळ केली, ना ताईमध्ये. त्यामुळे काय होतं मूर्तिकारांना पण फ्रीडम फ्रीडम भेटतं काम करायला. आणि दादा वर्षभर आपलं काम चालू असतं. तर आपण गोष्ट करूया सोशल वर्कची. तर मंडळ मंडळ असं दरवर्षी काय सोशल वर्क करतो? म्हणजे सोशल वर्क कसं, की 1 वर्ष नाही झालेत. अनेक वर्ष तुम्ही करत आलेले आहेत. तर तुम्ही कशी सुरुवात केली? काय थॉट होतं आणि आतापर्यंत तुम्ही काय काय अचिव्हमेंट केली सगळ्यांना सांग. बरोबर मंडळाचं तर याच्यात बरंच आमचं नावलौकिक आहे. आम्ही आरोग्य उत्सव दरवर्षी आमचं मंडळाच्या माध्यमातून एक आम्ही उपक्रम राबवतो. सामाजिक उपक्रम आणि मेडिकल उपक्रम हा आमचा कायम असतो. गेल्या वर्षी फक्त आम्ही वृक्षारोपणावर थोडा अवेअरनेस केलं होतं आणि ह्या वर्षीचा आमचा जो कॉन्सेप्ट आहे हा तर मी तर म्हणतो तुमच्या चॅनलच्या तुमचं मी आभार मानतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून घरोघरी हा आमचा उपक्रम जाईल. यावर्षी मी ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदान हा उपक्रम राबवतोय. यातून मी जनतेला आणि आपल्या गणेश भक्तांना आव्हान करतो की त्यांनी सुद्धा याच्यात भाग घेऊन ऑर्गन डोनेशन ज्या कार्यात आमच्याबरोबर यावं आणि एक समाजकार्याला हात द्यावा. बेसिकली आमची सुरुवात झाली कोविडपासून. कोविडमध्ये जे भयानक वातावरण होतं तर ते म्हणजे न विसरण्यासारख्या त्या गोष्टी आहेत. 2020ला सर्वात पहिलं मंडळाच्या माध्यमातून आम्ही लोकांना जेवणाची व्यवस्था केली. जे गरजू कामगार वगैरे होते त्या लोकांना रात्रीचं जेवण वाटणं वगैरे चालू होतं. त्याच्यानंतर विषय असा झाला की पेशंट आहेत ना हे घाबरत आहेत. हे बाहेर यायला मागत नाही कोविड पेशंट. त्याच्यातनं होत काय होतं की समजा एका चाळीत एखादा पेशंट आहे तो जर बाहेर नाही गेला पण तो चाळीत हळूहळू त्याच्या माध्यमातून कोविडचा प्रादुर्भाव होत होता. मग आम्ही काय केलं मंडळाच्या माध्यमातून जागोजागी विभागात कॅम्प घेतले सर्व तपासणीचे आणि त्याच्यातून ज्यांचे पल्स आणि ऑक्सिजन कमी यायचं आम्ही BMCला ती लिस्ट पाठवायचो. व BMC त्याचा व्हेरीफाय करायचे आणि त्यांना त्या जागेवरून उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये देऊ त्यांना ट्रीट करून
व्यवस्थित घरी आणून सोडायचे. याच्यातून काय झालं, विभागात कोरोना वाढण्याचं प्रमाण कमी झालं. आणि त्यानंतर मार्च महिन्यात वॅक्सिन चालू झालं होतं. वॅक्सिनची मी सांगतो ना, खरं तर सुरुवात आमच्या मंडळाच्या माध्यमातून अशी झाली, की आम्हाला जो शिवजयंतीचा फंड, मंडळ आणि गणपती आणि शिवजयंती आम्ही एकत्रच करतो. त्या शिवजयंतीचा फंड आमच्याकडे असल्यामुळे आम्ही SRCC नावाचं हॉस्पिटल आहे आमच्या इथे बाजूला, त्यांना ते पैसे दिल्यावर आम्ही आमच्या विभागातील नागरिकांना तिकडे फ्री लसीकरण केलं. आम्ही त्याचं पेमेंट मंडळाने ऑलरेडी केलेलं आणि त्यांचं फ्री लसीकरण चालू केलं. आणि हे सगळं त्यांची मॅनेजमेंट आमच्याकडे लक्ष ठेवून होती, हे चांगलं काम करतात. त्याच्यानंतर SRCC हॉस्पिटलनी, भाटियानी आणि जसलोकनी आम्हाला जवळपास 12,000 वॅक्सिनेशन करून दिले आणि सर्व मंडळाच्या माध्यमातून आम्ही वॅक्सिनेशन कॅम्प राबवले. 12,000 एवढ्यावर थांबलो नाही आम्ही. याच्यातून जो सेकंड कोरोना होता ना, हा फार हेवी होता, म्हणजे भरपूर त्रासदायक होता. मग त्यात आम्ही मंडळाने मोठं पाऊल उचललं की आपण कोविड सेंटर उभं करायचं. कोविड सेंटर उभं करायला म्हणजे काय छोटी मोठी गोष्ट नव्हती त्यावेळेला. आम्ही आमच्या विभागातली म्युन्सिपल शाळा, आपले म्युन्सिपल कमिशनर आहेत आणि आमचे स्थानिक नगरसेवक दुधवडकर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही ती म्युन्सिपल कमिशनची भेट येऊन ती शाळा आमच्याकडे ताब्यात घेतली आणि शाळेत आम्ही क्वारंटाईन सेंटर उभं केलं. 8 दिवसात 200 बेडचं सुसज्ज विथ ऑक्सिजनवालं कोविड सेंटर 2 महिने चालवलं. त्यात नाही म्हणाल तरी आमच्याकडे 370 ते 372 पेशंट अगदी बरी होऊन घरी गेले आणि प्रत्येक पेशंटला 2,000 रुपयाचा आम्ही गिफ्ट दिलेला आहे. क्वारंटाईन सेंटर पण तुम्ही बनवला आणि जाताना गिफ्ट दिले आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये प्रत्येक डॉक्टर्स वगैरे सर्व जे आहेत होते त्यांना आम्ही म्हणजे पेवरच होते. असं शेवटी तो काळ वेगळा होता, कोणी रिस्कवर तिकडे काम करणार होतं आणि सगळे सुसज्ज डॉक्टर आणि अगदी हॉस्पिटलसारखं त्याला आम्ही स्वरूप प्राप्त करून दिलेलं. आणि ह्या सगळ्या पाठी आमच्या जी ताकद होती ती जीवन ज्योत ड्रग बँक म्हणून आमच्याकडे ट्रस्ट आहे आणि त्याचे जे मेन ओनर आहेत मंजूमेन ओरा, ह्यांनी आम्हाला ताकद दिली. आज ती 82 वर्षाची लेडी आहे, 83 वर्षाची. आज त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर शिकायला मिळालं आणि मंडळाच्या मुलांना वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन असतं. त्या वयाच्या 83व्या वर्षीसुद्धा आज विभागातील लोकांना आम्ही त्यांच्या माध्यमातून अर्ध्या किमतीत औषधं देतो, ती पण जनरिक नाही, ज्या कंपनीची लागतात त्या कंपनीची. मी तुमच्या माध्यमातून आव्हान करेन की ज्यांना कोणाला अशी औषधांची गरज आहे, कॅन्सर, लिव्हर, किडनी, डायलिसिस, तर त्यांनी आमच्या मंडळाकडे अप्रोच व्हावं. आम्ही त्यांना ती औषधं अर्ध्या किमतीत आमच्या ट्रस्टमधनं घेऊन देणार. खूप मोठी गोष्ट आहे दादा ही. आणि आमचं पुढचं विजन आहे डायलिसिस सेंटर टाकणं. यासाठी लालबागचा राजा आमचा आदर्श आहे. आम्ही त्यांचा आदर्श घेऊनच चाललोय पुढे आणि आम्ही डायलिसिस सेंटर लवकरच टाकू ही बाप्पाचरणी प्रार्थना करतोय. आणि आम्ही जवळपास अर्ध्या कामावर आलेलो आहोत. अर्धा टप्पा आमचा पार पडलेला आहे, थोडंसं राहिलं आहे, ते सुद्धा पूर्ण लवकरच होईल आणि आम्ही लवकरच राजाच्या वतीने डायलिसिस सेंटर सुरू करू विभागात. आणि आम्ही ऐकलंय की आपली ॲम्ब्युलन्स पण आहे मंडळाची, आणि एक मंडळाची ॲम्ब्युलन्स असणं तर एक दोन प्रभाव असतात. एक लोकल हेल्प होते आणि जे म्हणजे तारदेवला रहिवाशी नाही आहेत, मुंबई सेंट्रल रहिवाशी नाही आहेत, बट कोणाला खेतवाडीत पाहिजे असेल ॲम्ब्युलन्स इमर्जन्सीमध्ये, तर तिकडे पण ती मदत होते. तर ॲम्ब्युलन्सचा हा थॉट प्रोसेस कुठून आला तुमच्याकडे? मी सांगतो ना तुला, ॲम्ब्युलन्स थॉट प्रोसेस आम्हाला कोविडपासून मिळाला. कोविडमध्ये साधं ॲम्ब्युलन्स भाटी हॉस्पिटलमधला पेशंट न्यायला सोडायचं असेल तर ॲम्ब्युलन्सवाला 5 आणि 7,000 रुपये घेत होता पर पेशंट पाठी. सर्वसामान्य घरातल्या माणसाला कसं परवडेल? मग त्याकरता आम्ही स्वतःची ॲम्ब्युलन्स चालू केली आणि ती ॲम्ब्युलन्स फ्री अशा पद्धतीने आम्ही ती चालू केली आणि अजूनही चालू आहे. दादा आता गोष्ट करूया की पहिलाचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव. तर पहिल्याचा गणेशोत्सवात काय डिफरन्स आहे आणि आत्ताच्या गणेशोत्सवात काय डिफरन्स आहे? एकदम मेजर डिफरन्स पण सांगा आणि तुमचं थॉट काय आहे त्यामागे. गणेशोत्सव हा डिफरन्स काढण्यापेक्षा गणेशोत्सव कसा साजरा होत होता आणि कसा साजरा पुढे होणार आहे याच्यावर भर दिला पाहिजे. आता आमचे माजी अध्यक्ष आहेत विनायक रामाणे वगैरे, त्यांच्याकडनं आम्ही या गोष्टी शिकलो त्यावेळेला मंडळातना, की उत्सव कसा चालला पाहिजे, उत्सवात लोकांची रेलचेल कशी असली पाहिजे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्य कसं घडलं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलो त्यावेळेला. आणि तसं होत होतं, म्हणजे इथून आपण म्हणतो ना 90s तसा तो प्रकार आहे. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये कसं आहे, तेव्हा गणपती आगमन वगैरे बघा असं सकाळचं वगैरे नाही, संध्याकाळी 7च्या वेळेला गणपती आणायचे, मंडपात ठेवायचे, विसर्जन जोरदार करायचे. आता तसं नाही, आता पूर्णपणे काळ बदललाय, ट्रेंड बदललं. आता गणपतीला एक इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्याच स्वरूपात तुम्हाला ते करायचं आहे. नाहीतर काय होतं, यंग जनरेशनमध्ये थोडंसं मग
अरे आपण हे करायला पाहिजे होतं, पण आपल्या मंडळात हे करत नाही. आपण ते करायला पाहिजे, आपल्या मंडळात ते करत नाही. म्हणून दोघांची सांगड घालावी लागते आम्हाला. ज्येष्ठ पण आणि नवखे पण सगळ्यांसाठी ते बॅलन्सिंग करावं लागतं. आणि अशा प्रकारे तो उत्सव म्हणजे अ, जर तुम्ही इथून 25 वर्ष मागे बघाल उत्सव तो. तर त्यावेळेला फक्त लालबाग हाच लोकांच्या डोक्यात होता. लालबागमध्ये गणेशोत्सव. आता ती ट्रेंड वाढली. आता लालबाग बरोबर गिरगाव आहे. गिरगाव सुद्धा होतं, पण खेतवाडी झाली आता. आता तुम्ही त्या पट्ट्यात सुद्धा बघा चिंचमंदिर, डोंगरी वगैरे इथे सुद्धा भाविकांची गर्दी वाढली आहे. बरोबर. आणि त्या काळात मला आठवण आहे की सोशल मीडिया नसेल आणि एवढं म्हणजे बोलतात ना व्हायरल. आता तारदेवचा राजा जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. पहिल्याच्या काळी कसं होतं की न्यूजपेपर ॲड हे एकच माध्यम होतं. पण आता सोशल मीडियाचा खूप एक मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. तर तुमचं सोशल मीडियाची एक वेगळी टीम असेल. प्रत्येक मंडळाचा वेगळा एक टीम असते की बाबा हा ग्राफिक डिझायनिंग करणार, हा व्हिडिओ एडिटिंग करणार. तर आपण सोशल मीडियाला किती महत्त्व देतोय आणि काय प्लॅनिंग असते सोशल मीडियावरची? सोशल मीडिया पाहिजे ना. आता सध्या सोशल मीडियाच ही आपली मीडिया बेसिक. हीच सोशल मीडिया माध्यमातून आपण मंडळात काय करतो, काय उपक्रम असतात, मंडळाची पुढची काय वाटचाल आहे, हे त्यांच्या माध्यमातून आपण. आणि आता कसं जनरेशन फास्ट झाली आहे. मोबाईल ओपन केला, WhatsApp ओपन केलं की तुम्हाला सर्व माहिती मिळते किंवा Instagramला जाल तर तुम्हाला अख्खी डिटेल्स मिळते. तर त्याच्यामुळे सोशल मीडिया बरोबर राहणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्ही इथं आता इनफॅक्ट येत्या वर्षात सोशल मीडियामध्ये जेवढी लोकं आहेत ॲक्टिव्ह त्यांच्यासाठी गेट टुगेदर घ्यायचा आम्ही मंडळाच्या वतीने विचार करतो लवकरच. की जेणेकरून आमच्या मंडळाचा जो उपक्रम आहे अवयवदानाचा हा लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर. नाही, खूप चांगलं प्लॅनिंग आहे दादा आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे सगळे कामं मंडळाच्या वतीने करत आहात आजपर्यंत आणि पुढे पण तुम्ही करणार. आणि एक जो इनिशिएटिव्ह आहे, थॉट प्रोसेस आहे डायलिसिस सेंटरचा, तर असं आहे की TGPवर जे पण मॅनिफेस्टेशन होते ना, तर ती प्रॉपर पार पडते. आणि हा पण जो विषय तुम्ही काढला डायलिसिस सेंटरचा, तर आज मी बोलू इच्छितो की आपलं डायलिसिस सेंटर लवकरच पार पडणार. असंच बाप्पाचरणी प्रार्थना राहू दे आणि लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी त्याची सुरुवात होऊ दे. आम्ही प्रयत्न केलाय जवळपास 50% सांगतो ना तुला, आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय. 50% राहिलंय. हे लवकरात लवकर बाप्पाच्या आशीर्वादाने पार पडावं आणि सेंटर आमचं चालू व्हावं. या सगळ्यामध्ये मला सुरुवातीला आमच्या दुर्गाताई भोसले यांनी खूप मला मदत केली होती. आमचे मुंबईचे सम्राट त्याच्या ते सर्वेसर्वा म्हणजे किरणदादांच्या मिसेस त्यांनी खूप मला त्यावेळेला मदत केली. आणि इनफॅक्ट त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टींना त्या डायलिसिस सेंटरसाठी काय गरजेचं आहे आणि काय करू शकतो आपण ही तिने सुरुवात करून दिली. पण बोलतात ना एक वेळ आणि काळाचा तो, त्यामुळे ताईंचं तर निधन झालं आणि आम्हाला ते 60 लावून गेल्या. पण त्यांचे जे स्वप्न ते आणि आमचे पांडुरंग सकपाळ माजी विभाग प्रमुख शिवसेनेचे सतत यांच्या पाठपुरावा असायचा आणि ते सेंटर उभं करून आम्ही त्यांना खरी श्रद्धांजली देणार आहोत. आता एक गोष्ट करूया की क्राऊड मॅनेजमेंट. आता आपल्या आगमनाला सगळ्यांना माहिती आहे की एवढा क्राऊड असतो. आगमन आणि 10 दिवस गणपतीचे पण आपल्या मंडळात खूप क्राऊड असतो. तर हा क्राऊड मॅनेजमेंट आणि सगळी मॅनेजमेंट म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट नाही, सगळं आगमन मॅनेजमेंट, पथक मॅनेजमेंट हे सगळे आहेत. तर हे कसे तुम्ही पार पडता? टीमवर्क आहे. आज आमच्या मंडळात कमीत कमी 250-300 स्वयंसेवक आहेत मंडळाचे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिलेली असते. त्यांनी तेच करायचं. एक सर्टन टाईम आहे तिकडे त्यांनी एन्जॉय करा. पण जोपर्यंत गणपती एरियात जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली पथकसाठी वेगळी टीम आहे, बेंजोसाठी वेगळी टीम आहे, ट्रॉलीसाठी एक वेगळी टीम आहे, परत फोटोग्राफर मीडियावाले त्यांच्यासाठी असं. आणि त्यांच्या बेसिकली जेवणाची व्यवस्था आणि पाणी हे त्यांना कंटिन्यू त्यांच्या मागणीनुसार मिळत राहील अशी एक व्यवस्था आम्ही करून ठेवली असेल. म्हणजे आलेली लोक पण नाराज होत नाही, वादवणारे पण सॅटिस्फॅक्शन असेल बाबा आमची इथे उठबस व्यवस्थित झाली आणि आमचं मानपान व्यवस्थित झालं. तर बेसिकली तुमच्याकडे मॅन पॉवर असेल तर आपण या गोष्टी साध्य करू शकतो. बरोबर. आणि आता आम्ही पाहिलेलं आहे की गेल्या म्हणजे 8 किंवा 10 वर्षात आपलं विसर्जन मॉर्निंगला होतो, अर्ली मॉर्निंगला, राजा, चिंतामणी आणि हे सगळ्या मंडळासोबत. तर त्यामागचं म्हणजे हे प्लॅनिंग आहे की सकाळीच विसर्जन करायचं की त्यामागचं काय आहे? त्यासाठी कारण असं आहे की बघा आम्ही असंही आमचं विसर्जन सुरुवातीला सकाळी 4-4:30च्या दरम्यान व्हायचं आणि मग ट्रॉली आम्ही सोडून निघून जायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी ट्रॉली घ्यायला यायचो. तर त्यात काय व्हायचं की ती लोकं म्हणजे त्यात फायदा उचलणार, ट्रॉलीचा काही साहित्य चोरायचा प्रयत्न करणार वगैरे अशा आमच्यावर बऱ्याच घटना घडल्या. मग आम्ही असा विचार केला की एकाच फ्लोमध्ये आपण ट्रॉली
नेऊ, बाप्पाचं विसर्जन करू आणि ट्रॉली त्याच वेळेला घेऊन येऊ. चर्चकडे घेऊन येऊ. कारण मॅनपॉवर असते. नंतर मॅनपॉवर डिवाइड होते, मुलं थकतात, झोपतात, अर्धे येतात, अर्धे येत नाही. मग त्यापेक्षा आम्ही तो विचार असा केला की सकाळीच आपण जाऊ, सकाळी दिवशी ताराफ्यावर बाप्पा विसर्जन करू आणि ट्रॉली घेऊन येऊ. म्हणून आम्हाला आता विसर्जन सकाळी जायला लागली आहे. बरोबर. नाही एक म्हणजे एक वेगळा चित्र असतो सकाळी गिरगावला हो. की तारदेवचा राजा, चिंतामणी, लालबागचा राजा. तर ते फोटो खूप मस्त वाटतात आणि खूप व्हायरल होतात ते फोटोज. तर एक आनंदाचा क्षण आहे की सकाळ सकाळी आपला बाप्पा गिरगाववर पोहोचतो आणि राजाबरोबर राजाची टीम पण पाहिजे ना. हा लालबागच्या राजाबरोबरची टीम पण पाहिजे ना. मग त्या टीम आम्ही त्याची टीम मेंबर म्हणून तिथे असतो राजाला हे करायला, निरोप द्यायला. आणि त्याच्यावर आमचाही बाप्पाचा निरोप होता. बरोबर. पण तो एक क्षण वेगळा असतो. ती पहाट आहे ना दुसऱ्या दिवशी जायची, ती थोडी वेदनादायक पण असते. कारण इतक्या वर्षभर आपण ज्याची सेवा करतोय, ज्याच्यासाठी आपण झटत असतो आणि त्याचं विसर्जन होणं मनाला वेदनादायक असतं. पण ठीक आहे, त्याच उत्साहाने आपण म्हणतो की पुढच्या वर्षी तू लवकर येतोस, त्याच्यासाठी मला आत्ताच ताकद दे की तुझा उत्सव अजून चांगला पार पडावा. हा तो दिवस असतो आमचा गणपती विसर्जनाचा, दुसऱ्या दिवशीचा खास. 10 दिवस गणपतीत आपल्या मंडळात काय काय कार्यक्रम होतात? 10 दिवस मंडळात बघा, गणपती स्थापना मंडळ, गणपती बाप्पा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गणेश अभिषेक असतो दर सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती बामणाकडनं आणि अभिषेक असतो. अभिषेकाला ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी नाव नोंदवायचं आणि सकाळी अभिषेकाला तिकडे बसायचं. त्याच्यानंतर आमच्याकडे गणेश याग असतो गणपती बाप्पाचा. 11 भटजी किंवा 21 भटजी यांच्या माध्यमातून तो गणेश याग करतो. अथर्व शीर्षपठण असतं गणपती बाप्पाचं. सत्यनारायणाची महापूजा असते. त्यानिमित्ताने विभागातील लोकांना एक महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं. सांस्कृतिक कार्यक्रम आमचा महिलांसाठी खेळ पैठणी किंवा त्याच हळदी कुंकू असे, म्हणजे कमीत कमी 10 दिवसातले 8 दिवस आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम हे चालूच असतात. बरोबर. आणि यावर्षी आपल्याला काय नवीन बघायला भेटेल? कार्यक्रम म्हणजे मूर्ती कशी असणार आणि काय प्लॅनिंग असते? म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही बघतो काय ना काहीतरी नवीन असतो. म्हणजे मूर्ती तर एकदम युनिकच असते. बट प्रत्येक वेळेला तुम्ही जे कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम हे वाढवत चालले आहे. तर यावेळी काय प्लॅनिंग आहे तुमची? ते आम्ही सामाजिक कार्यक्रम म्हणजे यांना आम्ही जो घेतलाय कार्यक्रम, जो आम्ही शिवधनुष्य उचललेला आहे अवयवदानाचं, त्याची आम्हाला पूर्तता करायची आहे. आणि आम्ही कमीत कमी 1000 होम अवयवदानाचे भरून देऊ असा आम्ही मंडळाचा संकल्प यंदा केलेला. आणि नवीन माझा संबंध तुम्ही रेश्माताईने ते बोलवा आणि त्यांच्याकडनं तुम्ही बघून घ्या की तुम्ही यंदा काय नवीन देताय. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांच्याकडे ते आहे. आणि अजून मंडळाला तरी त्यांनी काही सांगितलेलं की मी तुम्हाला काय देते, फक्त ते गणपती करणार एवढं आम्हाला कन्फर्मेशन त्यांनी दिलंय. त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. या माध्यमातून मी रेश्माताईंना एक मेसेज देतो की ताई सगळे म्हणजे इन्क्लुडिंग सिद्धेश दादांनी पण इकडे आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही रेश्माताईला बोलवा आणि आपले कमेंट सेक्शन, यूट्यूब कमेंट सेक्शन, इंस्टाग्राम कमेंट सेक्शन, माझी DM सेक्शन, हे सगळे म्हणजे सगळ्यांची एकच मागणी आहे की रेश्माताई TGP वर कधी येते. तर हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला नक्की द्या आणि नक्की प्रश्नाचे उत्तर म्हणजे इकडून येऊन द्या TGP पॉडकास्टवर, हीच विनंती. दादा, एखादा माणसाला जर तारदेवचा राजाचा कार्यकर्ता व्हायचा आहे तर त्यामागची प्रोसेस काय आहे? आम्ही गणेशोत्सवाच्या आधी स्वयंसेवक म्हणून एक लिंक पाठवतो. एक मेसेज आमचा फॉरवर्ड केलेला असतो. त्या मेसेजच्या माध्यमातून त्यांनी मंडळाला कॉन्टॅक्ट करायचं. मंडळाच्या जे महत्त्वाचे ते पदाधिकारी आहेत आणि त्यांनी त्याचं आधार कार्ड, फोटो आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन आम्ही त्याला मंडळाच्या स्वयंसेवक बॉडीवर घेतो आणि त्याच्यानंतर 5 वर्ष मंडळाची सेवा करायची. त्याच्यानंतर मंडळ पुढे ठरवतं त्याला, म्हणजे कुठल्या पदावर काय जबाबदारी द्यायची ते, असं आमची एक छोटी प्रोसेस आहे. बरोबर. दादा, आता इतके वर्ष झाले तर ते जुनी लोक असतात मंडळामध्ये, म्हणजे फाउंडर असतात किंवा बोलतात ना की एक 4 जणांचे एक टीम असतात किंवा मंडळ यांनी स्थापित केलं. तर ती माणसं आता पण आपल्याकडे आहे? तुमचं रिलेशन आहे? हो, नक्कीच. आमचे जुने म्हणजे आमची सुरुवातीचे तर आप्पा तर आहेत दत्ता आणि काही आमचे दिवंगत झालेले आहेत लोक. त्याच्यानंतर आता त्याचबरोबर आमचे नागवेकर, त्यानंतर आत्ताचे आमचे अध्यक्ष हरी तावडे, आधीचे अशोक सांडे. आम्ही काय करतो की जुन्या लोकांना सुद्धा मंडळाच्या मेन बॉडीवर प्राधान्य देऊन त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन नवीन मुलांबरोबर काम करतो. त्यांनाही त्या पदावर आल्यावर ते जबाबदारीची जाण होते. आधी त्यांनी काम केलेलं असतं, तो त्यांच्यात एक चेव असतो आणि त्याच्यामुळे मंडळाची जी सांगड आहे ना ती अगदी बरोबर बसते.
बरोबर. एखादा मंडळाचा अध्यक्ष किंवा एखाद्या मंडळाचा जो सेक्रेटरी असतो, तर जर तो कुठल्या पॉलिटिकल पार्टीला अटॅच असतो, तर लोकं बोलतात, की हा पॉलिटिकल ड्रिव्हन मंडळ आहे. तर आपला मंडळ आणि पॉलिटिक्सचा म्हणजे जो गॅप आहे, तो वेगळेपणाने पार पडावा, तर तुम्ही त्याचे काय स्टेप घेता तुम्ही? मला माहिती आहे तू मला बघूनच हा प्रश्न विचारलास, की मी शाखा प्रमुख होतो. बरोबर आहे, तुला ह्याचं मी उत्तर देईन, नक्कीच देईन. पण तत्पूर्वी असं आहे, की मंडळाची बाजू सांभाळणारं कोण आहे? मंडळ सांभाळतं कोण आहे? एखाद्या गोष्टीला केअरटेकर असतो. तसं आम्ही बापाचे सेवेकरी आहोत. राजकीय भाग नंतर, पण सेवेकरी म्हणून आम्ही आधी. असं ते गणित आहे. राजकारणाच्या जागेवर, मंडळाच्या जागेवर, सेवेच्या जागेवर, याच्यातूनच तो उत्सव चांगला पार पडू शकतो. तुम्ही सगळी खिचडी केली, तर उत्सवाला गालबोट लागायची शक्यता होऊ शकते. पण आम्ही शिवसेना पुरस्कृत जरी मंडळ आमचं असलं, तरी आमचं मंडळ सर्व भाविकांसाठी ओपन आहे आणि बाप्पाच्या सेवा करायला सर्व तिकडे आमचा ओपन प्लॅटफॉर्म आहे. आता दादा गोष्ट करूया मंडळच इन्स्पिरेशन. तर तुमचा आदर्श कोण आहे मंडळामध्ये? हां, हा चांगला प्रश्न आहे. मंडळाच्या आदर्शाबरोबर मंडळातल्या काही ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं पण आदर्श घेण्यासारखं आहे. जसं लालबागच्या राजाला भाऊ झाले, सुधीर भाऊ आपले. गणेश गल्ली स्वप्नील आहे, किरण आहे. चिंतामणीला आमचे संतोष सोनी आमचे काकाच आहेत ते. त्याच्याकडनं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लावत असतं. गिरगावच्या राजाला कान्होजी आहेत, परत गणेश लिंगायत आहेत. त्यांनी यावर्षी खूप चांगली संकल्पना राबवली आहे. महिलांसाठी ते जे करतायत ना, ते अप्रतिम काम करतायत. गिरगावच्या राजा यंदा जे करताय ना, आणि आम्ही त्यांना ग्वाही दिली आहे, की आमच्या मंडळाकडनं जी काही मदत तुम्हाला लागेल, ती आम्ही तुमच्याबरोबर येऊन खांद्याला खांदा लावून करू. अ, सम्राट आहे. सम्राटचे आपले किरणजी आहेत. मंडळाबरोबर मंडळाची जी माणसं आहेत ना, ह्यांच्याकडनं पण बरंच शिकण्यासारखं असतं आणि असं नेसेसरी नाही, की मोठ्या मंडळाकडनं शिकण्यासारखं आहे. छोटी-छोटी विभागातली पण आमची जी मंडळ आहेत ना, ती पण खूप काही सांगून जातात आम्हाला. जसं आमच्या जरीवाल्याचा एक तरुण मित्र मंडळ आहे. त्याच मंडळाला जवळ 50 वर्षात होत आली आहे. पण त्यांचे वर्षभर छोटे-मोठे उपक्रम चालू असतात. खरोखर त्यांच्याकडनं शिकण्यात. पण आमच्या इथे आर्यनगर आहे. आता त्यांनी आर्यनगर ते आराध्य असले बाप्पाचं नाव दिलेलं आहे. ही सर्व ह्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे असं नाही की मोठं मंडळ आहे म्हणून त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. छोट्या मंडळांकडनं बऱ्याचशा गोष्टी. आमची इथे नवयोजना सदन म्हणून सोसायटी आहे. व गणेशोत्सव साजरा करतात. त्यांच्याकडे मला एक मस्त आवडतं. 5 माळ्याची बिल्डिंग आहे. 5 माळ्याची बिल्डिंग आणि 10 दिवसाचा गणपती. प्रत्येक माळ्यानी 2दा जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करायची. आणि त्यांचे जे कार्यक्रम वगैरे असतात ना, ते वर्षभर चालतात. त्यांची दिवाळी जी असते ना, गणेशोत्सव मंडळाची जी दिवाळी असते ना, ती 3 महिने चालते. हो, विचार करा. म्हणजे बरंचसं त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. आज कबड्डी हा खेळ आहे ना, आमच्या मलबारीमध्ये लुप्त होत चाललेला आहे. पण ते मंडळ अजून पण कबड्डी स्पर्धा राबवतं मंडळाच्या नावाने. म्हणजे असे बरेच आहे. जर्मन दर्शन आमच्या इथे आहे सोसायटी. त्यांचाही गणेशोत्सव फार जुना आहे. त्यांच्याकडनं बरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मदत करणं वगैरे काही ना काही चालूच आहे. म्हणजे तेच सांगतो तुम्हाला मी, विभागातल्या मंडळांचा ही तारदेवच्या राजाची ताकद आहे. विभागातली जी मंडळ आहेत ना, गणपती मंडळ झाली, दहीहंडी मंडळ झाली, गणेशोत्सव मंडळ झाली, ही तारदेवच्या राजाची ताकद आहे. तारदेवच्या राजाच्या पाठी अदृश्य शक्ती हीच उभी असते, की जे तारदेवच्या राजाला सतत मंडळाला प्रोत्साहन देत असते. आणि तारदेवच्या राजा बेसिक तुम्हाला सांगू ना, हा कुठल्या चाळीचा किंवा कुठल्या बिल्डिंगचा किंवा कुठल्या सोसायटीचा गणपती नाहीये. हा होल तारदेवस आहे. संपूर्ण तारदेवस आहे. महालक्ष्मीपासून ग्रँड रोड वेस्टपर्यंत जेवढा तारदेव विभाग लागतो, इन्क्लूड तुळशीवाडी पण, हा सर्वांचा एक गणपती तारदेवचा राजा. आणि प्रत्येक मंडळातली 2-3 मुलं, प्रत्येक सोसायटीतली 2-4 मुलं, सीनियर सिटीजन, वरिष्ठ असे मिळून त्या मंडळाची स्थापना झाली आणि अशा लोकांच्या माध्यमातून हे मंडळ चालू आहे. दादा फंडिंग म्हणजे खूप मोठा पार्ट आहे. कुठलाही उत्सव साजरा करायला फंडिंग लागते. तर तुमचे फंडिंगचे काय सोर्सेस आहे? फंडिंगचे सोर्सेस म्हणजे बघा, आपले वर्गणीदार आहेत. त्यानंतर आमच्या मंडळाची एक छोटीशी जागा आहे. मंडळाने त्यावेळेला करून ठेवली आमच्या ज्येष्ठांनी. त्याचा आम्हाला थोडाफार फायदा होतो. त्याच्यानंतर आमचे काही जाहिरातदार आहेत. जसं LICत आमचे गोपाळ काका आहेत. त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. तुम्हाला जयदीप मिराशी सांगितलं मगाशी, आमच्या मंडळात त्यांचे वडील मंडळाच्या फॉर्मदारमधले एक आहेत. तर त्यांचं सातत्याने आम्हाला मदत होत असते. परत आमचे ते सुमन ज्वेलर्स म्हणून एक जुने व्यापारी आहेत. त्यांची पेढी आहे सोन्याची.
तेही आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांची आम्हाला मोलाची साथ असते. असे बरेचसे आहेत देणगीदार. आता काहींची तर नावं आम्हाला गुप्त ठेवावी लागतात, कारण ते अ, उत्सवासाठी आणि बाप्पासाठी सेवा करतात. त्यांना विषय काय असं वर्गणी वगैरे हा पाठ नाही. बरं, महाप्रसाद असतो गणपतीचा. महाप्रसादालाही चांगले देणगीदार आहेत. लोकांच्या मुखी अन्न लागावं किंवा आपल्या हातून काही चांगलं कार्य घडावं म्हणून आम्ही विभागात महाप्रसादाचा कार्यक्रम राबवतो. त्यात असे बरेचसे लोक आम्हाला मदत करत असतात. अशा प्रकारे फंड जनरेट होत असतो उत्सवात. खास तुम्हाला एक गंमत सांगतो. क्रांतीनगर म्हणून आमच्याकडे एक आहे मंडळ. चांगलं आहे ते पण. तर त्यांच्या इथे त्यांची जी मुलं आहे, तर ते सुद्धा या कामात त्यांच्याकडे गणपती असून सुद्धा ते या गणपतीला आपल्या राजाला आगमन, विसर्जन, पाद्यपूजन, सेवेसाठी हजर असतात. बाकी महाप्रसादासाठी त्यांची मदत असते. तर अशी काही मंडळं पुढे येतात. आमची गोकुळधाम सोसायटी आहे, जिथे मी स्वतः राहतो. आमचं नवरात्र मंडळ आहे. पण गणपतीला अख्खं मंडळ आमच्या पाठी उभं असतं. आणि गणपती इथे बसतो बेसिक म्हणजे बने कंपाऊंड, रहमतबाग बिल्डिंग, बने चाळ वगैरे, एच ब्लॉक, पटांगण वगैरे अशाकडच्या लोकांनी गणपती जपलाय. कारण गणपती तिथे बसतो आणि आम्ही सेवा करायला बाप्पाची तिथे पोचतो. असं त्याचं गणित आहे. खूप मोठी गोष्ट आहे की एवढे सगळे कार्यक्रमला एवढी मोठी फंडिंग लागते आणि बाप्पाच्या आशीर्वादाने ती पार पडते. हो, हो. नक्कीच, नक्कीच. आमचं काय नाही, आम्ही सेवेकरी आहोत. मी पहिलेच सांगितलं, आम्ही कुठलं पद नाही, काय नाही, काय नाही. आम्ही त्याचे सेवेकरी आहोत. राजा येणार, आमच्याकडनं सेवा करून घेणार आणि गोड हसतमुखाने निरोप देणार आणि पुढच्या वर्षी तू परत येणार याची ताकद आम्हाला आत्ताच दे, असं आम्ही त्याच्याकडे सांगत असतो. दादा, आता मंडळामध्ये खूप काही स्पेशल लोक असतात मेन्शन करायला की सपोर्ट करतात आणि आउट ऑफ कम्फर्ट झोन ते जाऊन हेल्प करतात मंडळांना. तर असे कोण तुमच्या मंडळामध्ये आहे? असे आमच्या मंडळात म्हणजे माझ्याबरोबरचे 2 विश्वस्त आहेत. सागर आहे, गणेश आहे. परत आमच्या मंडळाचे जे एक सायमल्टेनियस जी टीम काम करते, ते सर्व आहेत. अशा लोकांना घेऊनच हा उत्सव पार पडतो आणि त्यांचंच मार्गदर्शन सातत्याने मंडळाला लाभत असतं आणि त्याच्यामुळे मंडळाच्या ज्या पुढच्या कार्यक्रमाचे जे टप्पे आहेत ते पार पडत असतात. पॉडकास्ट के सबसे इंटरेस्टिंग राउंड पे पहुंच चुके हैं, जिसका नाम है रैपिड फायर राउंड. तो ये रैपिड फायर में, जैसे कि आपको पता ही है, इतने सारे एपिसोड से हमने ये किया है, आपका बहुत सारा सपोर्ट मिला है और ऐसे ही सपोर्ट बनाए रखना. ये काफी इंटरेस्टिंग राउंड है, जुड़े रहना. तर सीधे ज्यादा रैपिड फायर राउंड चालू करूया. हो, नक्की. आर यू एक्साइटेड? हां, हो. कृणाल पाटील की अरुण दत्ते? कृणाल पाटील. कृणाल पाटील की आकाश तिरमल? कृणाल पाटील. कृणाल पाटील की अनिकेत शेवाले? बट कृणाल पाटील. कृणाल पाटील की सिद्धेश दिगोळे? कृणाल पाटील. कृणाल पाटील की राजेश मयेकर? कृणाल पाटीलच म्हणजे कृणाल पाटील प्रशांत देसाई? कृणाल पाटील. कृणाल पाटील की राजन झाड? कृणाल पाटील. कृणाल पाटील की रेश्माताई खातू? आता हा प्रश्न बरोबर आहे. रेश्मा. कारण यावर्षी गेल्या 2 वर्षापासून ताई घडवते आणि याच वर्षी पण नाही, हे सर्व मूर्तिकार अप्रतिम आहेत. त्यांच्या लेवलला ते खूप चांगलं काम करतात. पण आम्हाला अनुभव कृणालचा आहे म्हणून कृणाल आणि आता अनुभव ताईंचा आहे म्हणून रेश्माताई. असं. रेश्माताई इज द विनर फॉर दिस राउंड. ही रील तुम्हाला नक्कीच पाठवणार मी आणि लवकरच TGV वर तुमचं स्वागत आहे. आता दादा, 1 वर्ड फॉर. तर 1 वर्ड फॉर मी मंडळाचं नाव घेणार आणि तुम्हाला सांगायचं की एक शब्दात. 1 वर्ड फॉर उमरखाडीचा राजा. उमरखाडीचा राजा गर्दी. डोंगरीचा राजा. डोंगरीचा राजा उपक्रम. बाप्पा राजा सुतार गल्ली. बाप्पा राजा मॅनेजमेंट. तुळशीवाडी. तुळशीवाडी म्हणजे जंगी स्वागत बाप्पाचं. गिरगावचा राजा. गिरगावचा राजा पर्यावरणाचं जतन. गिरगावचा महाराजा. गिरगावचा महाराजा पण मॅनेजमेंट, अप्रतिम मॅनेजमेंट. मुंबईचा महाराजा. मुंबईचा महाराजा म्हणजे टॉलेस्ट. गणेश गल्ली. गणेश गिल्ली आदर्श. लालबागचा राजा. लालबागचा राजा पण आदर्श आहे. काळा चौकीचा महागणपती. काळजोगीचा महागणपती आगमन. परळचा राजा. परळचा राजा म्हणजे हिरो. चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंतामणी आदर्श. तर दादा, खूप बरं वाटलं तुम्ही आले. ह्या पॉडकास्टच्या लास्ट टप्प्यावर आपण जे उत्तर दिलं ते एकदम बरं वाटलं. तुमचं फीडबॅक काय, तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? फार बरं वाटलं. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा
आमच्या भक्तगणांना आव्हान करतो आणि या सरकारलाही एक विनंतीपर आमची खरी याचनाच असेल की येणारा उत्सवात बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या समुद्रात विसर्जित व्हाव्या. त्यासाठी आपण खरोखर प्रयत्न करावा. त्यासाठी आमच्याही लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या सर्व समित्या आहेत ह्यांनी यासाठी एकत्र येऊन बाप्पाचा हा जो प्रश्न आहे हा सोडवावा. हीच बाप्पाकडे विनंती करतो आणि जाता जाता पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने आव्हान करतो सर्व भक्तांना की जे डायलिसिस, किडनी, कॅन्सर, लिव्हर अशी जर पेशंट असतील त्यांना औषधांची जर आवश्यकता असेल तर आम्ही ती अर्ध्या किमतीत उपलब्ध आपल्याला करून देऊ आमच्या ट्रस्टमधनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पेशंटला जर उपचार हवा असेल तर त्यांनी नक्की आमच्याकडे संपर्क साधा. ऑलमोस्ट आम्ही त्यांचा उपचार कसं मोफत करता येईल, इवन ट्रान्सप्लांट पेशंट असेल तरी आम्ही 100% त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आता आमच्या मंडळाने जो उपक्रम घेतला आहे अवयवदानाचा ह्याचे पाठच्या आमच्या संकल्पना देणारे आमचे संतोष आंधळे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख डॉक्टर रामेश्वर नाईक तसेच आमचे डॉक्टर संजय बोरुडे सर यांच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवतोय. तर ह्यासाठी जर कोणाला फॉर्म भरायचा असेल किंवा त्यांना जर काय त्यात जनजागृती हवी म्हणजे आम्ही तर करतोच आहे, पण त्यातून कोणाला जर हे इच्छुक असतील तर त्याने आमच्या मंडळाकडे संपर्क साधावा. अपन त्यांचा तो फॉर्म रजिस्टर करून तिकडे घेऊ. जय गणेश दोस्तों, कैसा लगा आपको ये एपिसोड? उम्मीद करता हूँ कि बहुत सारे वैल्यूएबल इन्फॉर्मेशन सिद्धेश दादा ने यहाँ पे हमको दी है और जो कि इनके सोशल वर्क है शायद ही हमें ऐसा पहले देखने को मिला है. और उन्होंने जो भी बोला किडनी ट्रांसप्लांट, कैंसर, जो भी दवा, सर्जरी, जो भी अगर उनके एंड से जितना होगा वो फ्री कराने की ट्राई करेंगे. मैं सारे डिटेल्स डिस्क्रिप्शन में डाल दूंगा, लिंक से लेके कॉन्टैक्ट नंबर से लेके सब कुछ. अगर जिसे भी ये ज़रूरत पड़ी तो वो मंडल को रीच आउट हो सकता है. और एंड तक एपिसोड देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया. ऐसे ही सपोर्ट करते रहिए, ऐसे ही लाइक करते रहिए और आने वाले पॉडकास्ट में आप कौन से गेस्ट को देखना चाहोगे वो हमें कमेंट सेक्शन में बताते रहिए. तो हम लोग पूरी ट्राई करेंगे कि वो गेस्ट को हम TGP पर लेके आए. जय गणेश. तो ये स्पेशल हैम्पर हमारे गेस्ट के लिए त्रियो प्रसादम की ओर से. त्रियो प्रसादम एक स्पिरिचुअल वेबसाइट है, स्पिरिचुअल ई-कॉमर्स, जहाँ पे सारे पूजा के प्रोडक्ट्स, जहाँ पे सारे उत्सव रिलेटेड प्रोडक्ट्स वहाँ पे आपको मिलेंगे. trioprasadam.com इनकी वेबसाइट है. डिस्क्रिप्शन लिंक बायो में डाल दूंगा और डिस्क्रिप्शन में भी डाल दूंगा. आप वहाँ पे जाइए, उत्सव के लिए बहुत सारी खरीदी कीजिए. और ये स्पेशल हैम्पर त्रियो प्रसादम की ओर से हमारे गेस्ट सिद्धेश दादा को मैं देता हूँ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. अर्धुकर राजाचा विजय असो.